चौधरी, आपल्या 49व्या ह्या अखंड हरिनाम सप्ताहाबद्दल आपल्याला काय वाटतं, आपण भावना व्यक्त कराव्या? तर देवभाऊ, आपण पाहतच आहात अतिशय दिव्यमान असा हा दिंडी सोहळा संपूर्ण मुंबईकर मंडळी असतील, गावकरी असतील, लेकीबाई असतील, संपूर्ण या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने या श्रावण महिन्यामध्ये या आपल्या गारखेडे गावामध्ये उपस्थित राहतात। या अखंड हरिनाम सप्ताहाचं आपलं 49वं वर्ष आहे आणि या 49व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना संपूर्ण गावामध्ये जे आनंदाचं वातावरण आपण पाहतोय याची अनुभूती दरवर्षी आपल्याला येते। अगदी पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे 50वं वर्ष आपण साजरं करणार आहोत। त्या दृष्टीने मोठी तयारी देखील केलेली आहे आणि नुकतंच आपल्या मंदिरात जीर्णोद्धाराचं काम सुद्धा देखील गावाने हाती घेतलेलं आहे। या मंदिराच्या गावातील महिलांचा सहभाग सर्वाधिक आहे, त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? अगदी आपल्या गावातील काही होतकरू महिला आहेत, त्यांनी ग्रुप बनवलेला आहे गारखेडीच्या लाडक्या लेकी, आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून देखील जवळपास 2.5 लाख रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत आणि त्यामध्ये अजून 2-3 दिवसात एक 50,000 रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे। अतिशय सुंदर असं उदाहरण त्या गावच्या लेकींनी आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून मंदिर कामासाठी दिलेलं आहे। म्हणजे मातृभूमीपासून किंवा आपल्या गावच्या मातीपासून दूर झालेल्या आणि लग्न करून दुसऱ्या गावात गेलेल्या लेकीबाळी आपल्या गावाला, ग्रामदैवताला, आपल्या मातीला, भूमीला आणि माहेराला विसरत नाहीत, हेच यातून सिद्ध होतं। ऐका रे योग्या तुले मी काय सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, याच कृतज्ञ भावनेतून त्यांनी सातत्याने गावच्या मातीशी नाव जोडून आनंद आहे। आता ही माझी वर्गमित्र आहे, बहीण पण आहे, हिने सुद्धा या माईक दे यामध्ये योगदान दिलेलं आहे। आपण तिच्याशी बोलू।